पंचांचा इथे इशारा. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिला चेंडू पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. गौरव स्ट्राईक एंडकडे आपण बघितलं तर रोशन घोषे नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडकडे लहू घोषे. रोशन छोटा पॅकेट मोठा धमाका करण्याची हिंमत ठेवणारा खेळाडू म्हणजेच रोशन. त्याच्यासमोर गौरव. दुसरा चेंडू. सटीक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. चांगलं नियंत्रण सध्या पाहायला मिळालं इथे. विश्लेषण करायचं झालं तर चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये बेहतरीन गेंदबाजी अब चलती हुई नजर आ रही है, क्योंकि जिस तरह से अब तक की 2 गेंदें फेंकी है गौरव ने पूरी तरीके से बल्लेबाज को रोक के रखा है. अगली गेंद. अब ये गेंद कहाँ पे डाली है देखनी होगी. अंपायर खड़े यानी कि ये गेंद अच्छी है. सीधे 3 स्टंप के ऊपर से जाने वाली गेंद, लेकिन बल्लेबाज ने यहाँ पे डीआरएस की डिमांड की है क्योंकि ये गेंद वो भी चेक करना चाहते हैं. वाइड उनको लगती है लेकिन अंपायर ने तो सही करार दी है. चेक करेंगे अब तीसरे अंपायर वहां पे. यस, इट इज अ फेयर डिलीवरी है, यानी कि अब आपने जो रिव्यू है ना वो गवा दिया है. अब यहाँ पे आप रिव्यू नहीं ले सकते क्योंकि हर एक टीम को एक इनिंग में एक ही रिव्यू मिलता है और वो आपने गवा दिया है. तो अब जो अंपायर ऑनफील्ड अंपायर डिसीजन होगा वो आपको मान्य करना होगा. 3 गेंदें डॉट हो चुकी है. एक भी रन आया नहीं अब तक बोर्ड पे. कब आएंगे रन कब आएंगे? आना तो चाहिए. अगर ये मुकाबला जीतना है तो वैसा कमाल करना होगा. आगे निकलकर ठोका हुआ गेंद हवा में खेला है लेकिन खिलाड़ी को क्लियर नहीं कर पाए. वहां पे बड़े बड़े हाथों के बीच में फंस गई गेंद और इसी के साथ बड़े विकेट का नुकसान होता हुआ पहला बड़ा वाला झटका लगता हुआ रोशन को जाना पड़ेगा घर में. नक्कीच आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी पडवळे साहेबांचं पुन्हा एकदा शुभ आगमन इथे झालंय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी मिळालेली आहे. आपलं सुद्धा अगदी मनापासून आभार नंदकुमारजी पडवळे साहेब. नुकतेच त्यांचं शुभ आगमन झालंय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं ईगल स्पोर्ट्स संघाचे संजयजी जाधव यांना विनंती करतोय की प्लीज आपण या मंचावर विराजमान व्हा. आपलं सुद्धा आई महामाई देवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर उदय. नक्कीच धावांचा उदय करायचा आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर संजयजी जाधव लेजंड क्रिकेटपट्टू म्हणजेच संजय जाधव. ईगल्स टीम साठी आपण पाहिलं भरपूर ते क्रिकेट खेळले देखील आहेत, परंतु 40+ क्रिकेट सुद्धा भरपूर चांगलं खेळतात. आता आज मला वाटतं इन ॲक्शन मध्ये खेळताना देखील पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर गौरवने गौरवशाली गोलंदाजी केली है. उल्टा इस बार उड़ाया, गेंद कहां पे गई है? मिड विकेट की दिशा में और कैच यहाँ पे ड्रॉप हो गया है. खिलाड़ी थे वहां पे सचिन और सचिन ने यहाँ पे कैच छोड़ा है. कॅच पकडायला हवा होता, महत्वपूर्ण कॅच होता, परंतु तो ड्रॉप झाला आणि इथून आपण बघितलं ना तर मग थोडंसं नुकसान होण्यापासून वाचलंय. उडवण्याचा प्रयत्न यावेळेला पुन्हा एकदा हवेत फटका बसलाय. झेल निर्माण. ओ पहिला प्रयत्न दुसरा आणि पकडली आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये नक्कीच चेंडू हातातून निसटला होता, परंतु त्याला बॅकअप व्यवस्थित केलं. चांगलं षटक आतापर्यंत हे देखील राहिलंय गौरवचं, कारण की या षटकामध्ये पाहिला पण तो 2 विकेट मात्र आणि फक्त 2 धावा. विश्लेषण करत झालं तर अप्रतिम षटक आणि इथूनच आपण पाहिलं तर मग थोडा विचार विनिमय आता करताना पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा हे संघ, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा तर मी तर म्हणेन 2 धावा म्हणजे सर्वात कमी धावा आल्यात आणि दुसऱ्या बाजूने जर मोठी गोष्ट आपण बघितली तर मग विकेट गमावलेत. आता बॅटिंग कोण चांगली करेल? करावी तर लागणारच आहे बॅटिंग आणि केतालीत, परंतु लहू त्यांच्याकडून बॅटिंग आता अपेक्षित होईल का? कारण की त्यांना या मॅच मध्ये आपला प्रमुख रोल आहे तो पूर्ण करायचा आहे आणि तो प्रमुख रोल पूर्ण करत असताना
मी तर म्हणेन मग धावा मोठ्या प्रमाणात त्यांना जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. जसं म्हटलं जात आहे ना, हातातलं गेलं तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाहीये, कारण की फुक्कटचं पुरत नाहीये आणि कष्टाचं कधीच संपत नाहीये. तर कष्ट मात्र हे प्रामाणिक करावे लागतील आणि ते प्रामाणिक कष्ट मात्र यावेळेला संपूर्ण मात्र नक्कीच करत असताना पाहायला मिळतील का. बॉलिंग ट्रॅकवर येतात दीपक. फुलरले नेता मिस केला आणि त्रिफला उद्ध्वस्त. पहिला चेंडू लहू घोषे आउट, बॅक टू द डग आउट आणि विकेट डाऊन झाली आहे. सगळ्यात मोठी विकेट आहे ही आणि ती विकेट मात्र मिळाल्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीम अडचणीमध्ये आता मात्र पूर्णपणे सापडली आहे. थँक्यू थँक्यू. नक्कीच अंपायर बोलत आहेत, आपण अंपायरची थोडी चर्चा करा. अंपायर बोलत त्याला सांग, त्याला सांग अंपायरला सांगितलेला का, पण अंपायरला सांगितलेलं नसेल तर मग एक ओव्हर होऊन दुसरी ओव्हरचा पहिला बॉल झाला. काय माहित काय पहिला नाही. नाही खेळता येणार. तर जाऊया आपण बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा सज्ज आहेत दीपक. फुलटॉस चेंडू यावेळेला अपील केली, अपील पकडली. विकेट मात्र मिळेल इथेही. फलंदाज मात्र हर्षद आला आणि हर्षद मात्र गेला. विकेट डाऊन होताना देखील पाहायला मिळते. मॅच आपण पाहिली आहे ना, तर ज्याप्रमाणे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीमसाठी कठीण होताना पाहायला मिळते, कारण की ज्याप्रमाणे सुरुवात त्यांची अडचणीची झाली आहे आणि ती मात्र अडचण कमी न होता प्रत्येक चेंडूवर अडचण वाढत चालली आहे. त्यामुळे इथे 3 षटकामध्ये मिनिमम 30, जास्त धावा 40 यायला हव्यात. परंतु मी तर म्हणेन की आत्तापर्यंत फलकावर आलेल्या ज्या धावा आहेत ना, तर फक्त 2 धावा आल्यात आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 8 चेंडूचा खेळ झाला आहे. आता हा विचार असेल की मग 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं जी कामगिरी आपल्याला चांगली करता आली नाही आहे, परंतु आता कदाचित की येणाऱ्या ज्या काही चेंडू असतील आणि त्या चेंडूमध्ये आपण चांगली कामगिरी करण्यामध्ये यशस्वी झालो तर मग आपण इथून एक सन्मानजनक टोटल उभा करू शकतोय. वेदांत हा चेंडू मात्र खोल टप्प्याचा हाताळला जातोय. मनगटाच्या साईडने चेंडूला वळवळ सचिन चांगले फिल्डिंग करतायत. तिकडे थोडासा हवेत आला होता, परंतु आपण पाहिलं चांगलं बॅकअप सुद्धा देखील दिलं गेलंय. टीमची टोटल मध्ये एक भर पडते. 3 धावा फलकावर पाहायला मिळतात. आई महाबाई देवी चषक 2025 आपण पाहतो या स्पर्धेचा आज फायनल डे, मेगा फायनल डे आणि जवळजवळ संध्याकाळचं सत्र, या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला विनर्स या स्पर्धेचा मिळेल. ड्राईव्ह केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे काय घडलंय तर स्ट्राईक एंडकडे डायरेक्ट हिट केलाय, परंतु आपण पाहिलं तर पंच स्थिर आहेत, पंच तटस्थ आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे नक्कीच पाहतील की तिथे रनआउट आहे की नाही.
नक्कीच आपण बघितलं तर मग DRS ची डिमांड मात्र इथे केली आहे. म्हणजेच DRS ची डिमांड केली तर मग आपण दोन्ही अँगल पाहणार आहोत की नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईक. सर्वप्रथम आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एनकडे, कारण की तिकडे पहिला चेंडू मात्र लावला गेला होता. DRS आपण पाहिलं तर चेक केला जातील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर इथून DRS मध्ये अगदी निरीक्षण केलंय आणि तिथून आम्हाला दर्शवलं गेलंय की नॉन स्ट्राईक एन कडे नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्येच फलंदाज बाद आहे. यावेळेला फटका हवेत खेळलाय, उंचावून खेळलेला फटका, हवाई अंतर मात्र गाठलंय आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर छुमंतर 6 धावांसाठी. याच दरम्यान खेळलेला फटका आपण पाहिला लॉंग मित्र म्हणेन मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता तिथे, परंतु आपण पाहिलं तर मग चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. टीमची टोटल आपण पाहूया फलकावर 11 धावा. षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर हे षटक महत्त्वपूर्ण राहिलं. आत्तापर्यंत या षटकामध्ये जर चर्चा केली आहे ना तर मग किती धावा आल्यात तर 9 धावा. एक षटकार पडला आणि त्यामुळे 11 धावा, म्हणजे आता राहिलेले 6 चेंडू असलेला. या 6 चेंडूचा जर विचार करायचा झाला तर मी तर म्हणेन की कमीत कमी 10 धावा, जास्तीत जास्त 15 धावा इथून यायला हव्यात आणि त्या धावा येत आहेत तर मग एक चांगला टोटल मात्र इथून आपल्याला दिसून येईल आणि त्या चांगल्या टोटलमध्ये आता मग एक चांगली फाईट ही देखील केली जाईल. यानंतरचा मॅच रेडी राहायचा आहे 2 कर्णधार, कारण की त्या 2 संघांच्या दरम्यान होणार आहे. ईगल स्पोर्ट्स नायगाव आणि साई 11 टोकपाडा. म्हणजेच आपण बघितलं ज्याप्रमाणे वसई विभागातील नक्कीच संघ पश्चिम म्हणजेच आपण बघितलं तर तो पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच साई 11 टोकपाडा, साई 11 टोकपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या समवेत आपण खेळताना ईगल स्पोर्ट्स नायगाव. सचिन ह्यांचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. इथे दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, परंतु 2 धावा अगदी आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या गेल्यात. आणि ज्याप्रमाणे जो षटकार आपण पाहिला होता ना विलास यांच्या बॅटमधून आपल्याला देखील पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे मित्र म्हणेन त्यांच्याकडून इथे आणखीन काही चांगल्या धावा अपेक्षा असतील. सचिन बॉलिंग ट्रॅकवर पण एकदा सज्ज झालेत. ऑन साइडला खेळायचा होता, काही पे नजर काही पे निशाणा, असं हे चित्र आपल्याला देखील बघायला मिळालं. इथून विश्लेषण करूया आपण तर हा डॉट चेंडू येतोय. हे स्लॉगवरचे षटक आहे, स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा फलकावर जोडणं गरजेची बाब आहे, परंतु असं काही होत नाहीये. नक्कीच थोडी मेहनत करावी लागेल, जसं म्हटलं जाते ना की सोसावे लागतील, घाव करावे लागतील, कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान अशी गोष्ट. परंतु ही महान गोष्ट मात्र सांगायची असेल तर महान कार्य देखील करावं लागेल.
हा बॉल सोडून देण्याचा नक्कीच प्रयत्न. नक्कीच पुढचा चेंडू आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हाताळला गेला आतापर्यंत आपण पाहिलं तर डॉट टीमची टोटल आपण पाहिली फलकावर 13 धावा. यावेळेला मात्र आपण पाहिला मिस टायमिंग शॉट आपण पाहिला तर विकेट मात्र मिळेल. हा 13चा आकडा आपण बघितला ना तर एक असं ठिकाण आहे की नक्कीच त्या 13चा आकडा तिथे दिसतच नाही. असं कोणतं ठिकाण असेल नक्कीच ते तुम्हाला माहित असायला हवं. जवळजवळ चेंडू फेकून झालेत 4. एक असं कोडं होतं की 13चा आकडा असा आहे तो कुठे दिसत नाही. तर नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र त्यांनी लगेच सांगितलं की 13चा आकडा एकच ठिकाणी तिथे दिसत नाहीये. 12च्या नंतर 13 दिसत नाही ते म्हणजे घड्याळामध्ये. आणि त्याने सांगितलं नाही नाही ते डिजिटल घड्याळ सोडा आपलं ते जुनं घड्याळ बघा. 12च्या नंतर पुढे आकडेच नाहीत त्याच्यात. नक्की मग आताची पिढी मला वाटते की मग 12ला डायरेक्ट 24 करून टाकतील. ही जुनी पिढी होती आणि तीच खूप चांगली होती. हा चेंडू तेच सर्रार पाहायला मिळाला. घड्याळाचा पण जर आपण बघितलं ना तर काय नक्कीच आपण पाहिलं ज्याप्रमाणे शोध लागला गेला. परंतु मी तर म्हणेन की जे पूर्वी मी तर म्हणेन की फक्त अंदाजाने मात्र पूर्वीची लोक फक्त सूर्याला पाहून मात्र अंदाजा लगावायचे की किती वाजले आणि कितीला. या दरम्यान पाहिलं आपण तर रनआउटची संधी आहे आणि रनआउटची संधी मात्र इथून कंप्लीट केली आहे. इथे मॅच आपण पाहिली आहे तर नक्कीच थोडी कठीण झाली कारण की तिथून अपेक्षित बॅटिंग नाही झाली आहे. बॅटिंग नक्कीच चांगली करायची होती तर फलकावर आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये जोडल्या फक्त आणि फक्त 14 धावा आणि 14 मुळे 15 धावांचं लक्ष असेल आणि हे लक्ष जर आपण पाहिलं ना तर भरपूर छोटं आहे. या मैदानावर जवळजवळ विश्लेषण करायचं झालं ना तर मग या मैदानामध्ये 3 ओव्हरमध्ये 30-35 धावा किंवा नक्कीच मित्र म्हणून 25 धावा सुद्धा येणं गरजेची बाब आहे. परंतु फक्त आलेल्या ह्या कमी धावा विचार करावा लागेल. तर टॉसची वेळ झाली आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन सन्माननीय नंदकुमारजी पडवले साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस आणि 2 कॅप्टन जिथे असतील ईगल स्पोर्ट्सचा नायगाव आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल साई 11 टोकपाडा. 2 संघनायक त्वरित या टॉस बॉक्स मध्ये पहा. जो पहिला संघनायक येईल ना त्यालाच कॉल देण्याची संधी असेल. पहिला संघनायक जो उपस्थित असेल त्याला कॉल देण्याची संधी असेल. पहिला कर्णधार कोणता नक्कीच मंचावर येईल या टॉस बॉक्सच्या. साई 11 टोकपाडा संघाचा संघनायक ईगल स्पोर्ट्स कर्णधार पाठवा. ईगल स्पोर्ट्स. अरे यार वेळेवर उपस्थित राहणं गरजेची बाब आहे कारण की एवढं ऊन तापतंय. नक्कीच पाहुणे आमचे नक्कीच एवढ्या उन्हात जास्त वेळ उभे सुद्धा राहू शकत नाहीये. चला फास्ट या फास्ट धावत या. कोण हेमंत आहेत का? चला कर्णधार आलेले आहेत. टॉसची ओळख करून दिली जाईल. सर्वप्रथम खोपरकर बॉईज आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर विजयदीप स्पोर्ट्स. कॉल इन साई 11 टोकपाडा टीम कडून. खोपरकोट बॉईज. खोपरकर बॉईज नक्कीच असा कॉल येतोय. खोपरकर बॉईज. आता आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराज मानवा. तुम्ही मंचावर आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराज मानवा. जिथे खोपरकर बॉईज असा नक्कीच कॉल दिला होता. साई 11 टोकपाडा टीम टॉस जिंकलाय. काय निवडाल? शतरक्षण ही स्पर्धा पाहताय तुम्ही. चांगला क्रिकेट इथे खेळताना आपल्याला प्रत्येक संघ पाहायला मिळाला. तुमचा संघ या सीझनमध्ये थोडंसं क्रिकेट कमी खेळतो त्याचं कारण काय जाणू शकतो आम्ही?
आता फिल्डिंग वगैरे आमची जास्ती होत नाही ना त्याच्यामुळे. ज्याप्रमाणे आतापर्यंत ज्याप्रमाणे तुमच्या संघाकडे वेळ नसतो, प्रॅक्टिस कमी करतायत, मग त्यामुळे क्रिकेट कमी खेळतायत, तरी पण या संघाच्या समोर तुमचा कधी आमना-सामना झालाय का? कारण की वसई पूर्व पश्चिम या भागामध्ये नेहमीच खेळत असतायत. हो झालाय खूप वेळा. काय वाटते की तुम्ही नक्कीच किती धावसंख्या बनवून रोखण्याचा प्रयत्न करणार त्या संघाला? 30 ते 35. शुभेच्छा तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. ईगल संघ नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देते, कारण की पंचाने इशारा दिला, मॅचला झाली सुरुवात. वही आपण लाईव्ह ॲक्शन मध्ये आणि नक्कीच आपण पाहिलं तर टॉस बॉक्स पाहिला आणि सायलवन टोकवाडा टीमने टॉस जिंकून फील्ड डिसाईड केलाय. वही कमेंट्री बॉक्स मध्ये लहू घोषीचा पहिला बॉल यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी पूर्ण केली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. एक छोटं लक्ष्य आहे, 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 15-2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा लोंढे अँड त्याला साथ देण्याकरिता विलास लोंढे ही सलामीची जोडी लोंढे ब्रदर्स यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल येतोय. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. विलास लोंढे यांचा जर विचार केला 30 मॅच आहे, 246 रन्स त्यांच्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विलास लोंढे यांचा विचार केला तर 28 मॅच आणि 190 धावा त्यांच्या पाहायला मिळत आहेत वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. लहू घोषीचा हा पुढचा बॉल. यावेळेस अजून एक डॉट बॉल. वाट गोलंदाजी बाय मिस्टर लहू घोषे. काय जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जागेवरती ठेवलं गेलं यावेळेस बॅटरला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते? गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय, तेच कारण प्रमुख पाहत आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला वलवल्या मनगटाच्या सायनं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते, परंतु रोशननं चांगला अप्पर या सेकेने दिलाय आणि चेंडूला मात्र शेवटच्या क्षणी स्टॉप केलं गेलं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते आता मात्र 2 आकड्यावरती. जवळजवळ जे 4थ्या बॉलवरती या 2 धावा या ठिकाणी येत आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर थोडीशी मशक्कत मेहनत करावी लागली. भूषण दादांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला हवाई हल्ला. दाग दे AK-47 फायर. थँक्यू डीजे. सबकी पसंद निर्मा. आता कोणाकोणाची पसंद निर्मा आहे घरी माहिती पडेल. या वेळेला मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. धाव मात्र आपण बघितली आहे तर घेतली आहे. विश्लेषण करूया आपण. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जर विचार केला तर मग एक मोठा वेगेट कृष्णा आणि की जर मैदानाच्या आसमध्ये असेल तर मग कृष्णा ही लीला तर करणारच ना, कारण की ज्याच्यासाठी तो नेहमी ओळखला जायचा. सध्या तरी हा कृष्णा आपण पाहिला ना तर त्याची लीला मात्र करतोय, दर्शन घडवतोय. षटकार टोकलाय. टीमची टोटल आपण पाहिली आहे 9 धावा अजून जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे तर 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. चांगली इथून गोलंदाजी हाच नक्कीच पर्याय मात्र आहे, कारण की चांगली गोलंदाजीमध्ये काय तर विकेट, आणि ते विकेट जर मिळवण्यामध्ये यश मी तर म्हणेन की जितका विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला ना तितका मी म्हणेन, कारण की नाहीतर हा गेम फक्त 1 चेंडूचा राहिला आहे विजय. कारण की 1 चेंडू चांगला बॅटच्या रडारमध्ये आला तर मग टाय फिश आणि गेम फिनिश होऊ शकतोय. और तो काय करते पाहूया. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. मॅच बनू शकते परंतु त्याच्यासाठी गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता विलास दिवा. पहिला बॉल आपल्या मनगटाच्या सायनं वलवलाय. पुन्हा एकदा शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 10 कड्यावरती. सॉरी विलास दानवा आहे.
आता मात्र विलास टू विलास ही लढाई आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल ऑन साईडला, चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि या दोन टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. 15 धावा पूर्ण करायचे आहेत. नक्कीच मंचावर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये शुभागमन होताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय प्रमोदजी पडवले साहेबांचं वेलकम, सुस्वागतम, हार्दिक स्वागत आई महामाई देवी चषक 2025 मध्ये. नक्कीच प्रमोदजी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस फटका सुंदर आहे काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हाल आहे द ग्रेट मराठा चौकार 4 रन. मॅच फिनिश. धन्यवाद. नक्कीच मंचावर आपण पाहिले तर सन्माननीय प्रमोदजी पडवळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत